He is public health specialist and is presently serving iTech India as a senior medical advisor, where he is working in close coordination with NACO in providing national and regional level technical assistance for strengthening the capacity of Center of Excellence in HIV care across the country. He also worked as a clinical instructor for Department of Global Health, University of Washington Seattle, US. He is a national level trainer for NACO and has been involved with NACO training since 2011. His major area of interest include training, capacity building, curriculum development, distance learning, HIV/AIDS and tuberculosis program, management and public health intervention programs. Now I request to sir to take over the session. Thank you. थँक यू मेघाजी अँड गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजचा हा सेशन आपला जे असणार आहे मंथली प्रोग्रेस रिपोर्टवर. ह्याच्यावर एक ऑलरेडी NDLS झाला होता 8 तारखेला मला वाटतं, आणि त्या NDLSमध्ये डॉक्टर मनीषने डिटेलमध्ये NDLS MPRचे डिटेल्सबद्दल सांगितलं होतं. तर ते ज्या लोकांनी ते अटेंड केलं होतं त्यांच्यासाठी एक रिव्हिजन पण असेल, आणि हा एक प्लॅटफॉर्म असेल ज्याच्यावर आपण स्पेशली डेटा मॅनेजर्स आणि काउन्सलर्स आणि इन्क्लुडिंग मेडिकल ऑफिसर्स, बाकीचा सर्व स्टाफ जे ART सेंटरचा आहे, त्यांना एक अपॉर्च्युनिटी असेल की आपण आपले जे प्रश्न असेल ते आपण याच्यात विचारू शकता किंवा टाईप करू शकता. व्हिडिओ अजून नाही आहे याच्यावर. ह्या सेशनमध्ये एक आपण दुसरा अप्रोच वापरतोय. ह्याच्या अगोदर आपण पॉवर पॉईंट स्लाईड प्रेझेंट करत होतो. आत्ता सगळ्यांना माहिती आहे की हे जे एक्सेल शीट आहे जे आपले मंथली प्रोग्रेस रिपोर्टचा, हे नॅकोच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करून मग आपल्याला चालू करायचं असतं. तर तिकडनं मी सुरुवात करतोय. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे सेशन सुरू करायच्या अगोदर, की जर दुसरे विंडोज चालू असतील किंवा इंटरनेटमध्ये किंवा कुठला ईमेल चालू असेल, कुठले यूट्यूब व्हिडिओ चालू असतील किंवा दुसरं काय अजून चालू असेल, तर प्लीज ते स्विच ऑफ करा आणि क्लोज करा. फक्त एक विंडो चालू ठेवा हा 1 तास. कारण बँडविड्थ जर चांगली असेल तर मग जे मी ह्याच्यात चेंजेस करतोय किंवा डाउनलोड वगैरे करतोय तर ते दिसेल, अदरवाईज ते दिसणार नाही आणि डिले होत जाईल, म्हणून व्ह्यूमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणून एक रिक्वेस्ट आहे, 1 तासासाठी बाकीचे सगळे विंडोज बंद करा आणि फक्त ही एक विंडो चालू ठेवा, सो दॅट डिस्टर्बन्स होणार नाही. ठीक आहे. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय, गुगलचं पेज जे आहे ते. गुगलचा पेज दिसतोय सगळ्यांना. ओके, थँक्यू. तर ह्या सेशनमध्ये थोडासा वेळ लागू शकतो, तर मग पण मी घाई करणार नाही आहे. आपण बघूया की जर संपत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण ह्याचा सेकंड पार्ट दुसरा अजून रिशेड्यूल करूया. तर सुरुवात करायच्या अगोदर सगळ्यात पहिलं आपण हे बघूया की जे नॅकोचा मंथली रिपोर्टिंग फॉर्मॅट आहे नवीन, ते कुठं आणि कसं आपण डाउनलोड करून घेतो. सगळ्यांना ही वेबसाईट माहिती असेल, www.naco.gov.in. ही नॅकोची ऑफिशियल वेबसाईट आहे, naco.gov.in. तर ह्याच्यात एक पेज आहे जिथं इथं तुम्ही हे सगळं बघताय, अबाउट अस, NACP आणि डिव्हिजनमध्ये आपलं केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजन आहे, जे आपलं ART ज्याच्या अंडर येतं, ज्या डिव्हिजनच्या अंडर येतं, दॅट इज केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजन. तर मी याच्यावर क्लिक करतोय केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजनवर. तर इथं तुम्हाला हा केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजनचा पेज दिसेल. तर ह्या पेजवर जर तुम्ही खाली जाल तर इथे तुम्हाला काही गोष्टी दिसतील. त्यातलं आपल्याला बघायचं आहे केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजन CST टूल्स. तर हे जे CST टूल्स आहेत त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. ओके, काही लोकांना दिसत नाहीये, मी परत एकदा शेअर करतोय स्क्रीन.
नॅकोचा हा पेज दिसतोय सगळ्यांना? ओके सर, केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट डिव्हिजनचा हा पेज आहे. डिव्हिजन्समध्ये जाऊन आपण याच्यावर क्लिक केलं naco.gov.in वर, तर त्याच्यात जर खाली आपण बघितलं तर इथं आपल्याकडे हे CST टूल्स दिसतील. तर CST टूल्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर CST टूल्सची हे लिस्ट आपल्याला दिसेल. तर हे बघितल्यानंतर इथं हे जे डाउनलोड दिसतोय म्हणजे मंथली प्रोग्रेस रिपोर्ट MPR व्हर्जन 1 जानेवारी 2007 1/1/2007, तर ह्याला आपल्याला डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर इथं असं एक झिप फाईल डाउनलोड होईल. तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल हे झिप फाईल ओपन होईल आणि या पद्धतीने आपल्याला मंथली प्रोग्रेस रिपोर्ट ओपन करायचा आहे. ओके, तर इथपर्यंत जे आहे हे सगळ्यांना माहिती पण असेल. मी फक्त रिवाईज केलं जे अगोदर पण सांगितलं होतं. तर पहिला आता हा आपला MPR ओपन झाला, मंथली प्रोग्रेस रिपोर्ट ओपन झाला. तर मंथली प्रोग्रेस रिपोर्ट ओपन झाल्यानंतर याच्यात जर तुम्ही बघाल पहिला पान आहे इन्स्ट्रक्शन्सचा. त्याच्यानंतर हा जो ART रिपोर्टचे जे पेजेस आहेत 1, 2, 3, 4 आणि 5, आणि सेकंड लाईनचा एक नवीन जे पेज ऍड झालाय. त्याच्यानंतर डेटा अनालिसिसचा पेज आहे आणि त्याच्यानंतर ART सेंटरचे कोड आहेत. तर इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला क्लिअरली हे दिसतील इन्स्ट्रक्शन्स की हे रिपोर्ट वापरायच्या अगोदर काय काय गोष्टी कराव्या लागतील. नंबर 1, इथं मॅक्रोज एनेबल आपल्याला करावं लागेल. हे डेटा मॅनेजर्सना माहिती असेल. मी अजून स्टेप्स याचे एक्सप्लेन करेन, तर नीट लक्ष देऊन ऐका. ह्याच्यात ऑलरेडी सांगितलेत हे काय स्टेप्स आहेत. तर आपला कम्प्युटर 2010 किंवा 2013 कॉन्फिगरेशनचा जर असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड बाकीचे 2007 किंवा 3 लेस लाईकली असणार कुणाकडे, तरी पण याचे स्टेप्स याच्यात एक्सप्लेन केलेले आहेत. तर सगळ्यात पहिला इन्स्ट्रक्शन्स आपण व्यवस्थित सगळ्यांनी वाचायचं आहे आणि मॅक्रोज एनेबल करायचा. ते कसं करायचं तर फाईलमध्ये जायचं. इथं फाईलवर मी क्लिक करतोय आता. ठीक आहे, इथे ऑप्शन्स दिसेल, ऑप्शन्सवर क्लिक करायचं. मी थोडंसं स्लो जातोय कारण सगळ्यांना मग दिसेल, अदरवाईज दिसणार नाही. ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर ट्रस्ट सेंटर ह्याच्यावर क्लिक करायचं. ट्रस्ट सेंटरवर क्लिक केल्यानंतर ट्रस्ट सेंटर सेटिंग्स इथं दिसेल तुम्हाला. ट्रस्ट सेंटर सेटिंग्सवर क्लिक करायचं. मग इथं तुम्हाला मॅक्रो सेटिंग दिसतील. मॅक्रो सेटिंगवर क्लिक करायचं आणि हे जर डिसेबलवर क्लिक असेल तर हे एनेबलवर क्लिक करायचं. हे करणं खूप महत्त्वाचा स्टेप आहे कारण हे नाही केलं तर काय होऊ शकतं हे मी नंतर सांगेन. पण ज्यावेळेस रिपोर्ट तुम्ही ओपन कराल, रिपोर्ट ओपन करायच्या अगोदर हे मॅक्रोज एनेबल करून घ्या आणि ह्याला ओके करायचं. ओके, नाव यू आर रेडी टू यूज दिस रिपोर्टिंग फॉर्मॅट. तर आता जे स्टेप्स मी फॉलो केले ते स्टेप्स इथं डिटेलमध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे क्लिक ट्रस्ट सेंटर सेटिंग, मॅक्रो सेटिंग, न्यू एनेबल, नाव एनेबल ऑल मॅक्रोज. तर हे केल्यानंतर मग त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे आपला ART सेंटरचा कोड आयडेंटिफाय करायचं. लास्ट फर्स्ट शीट ही आहे, लास्ट शीट ART सेंटर कोड्स आहेत. ART सेंटरचे कोड इथं लिहिलेत. प्रत्येक ART सेंटरचा एक कोड आहे. हे सगळ्यांना माहिती असेल की आपला सेंटरचा कोड काय आहे. इथं पूर्ण 530 ART सेंटरचा कोड आहे. ही फाईलचं नाव जर मग तुम्ही बघितलं, जे तुम्ही डाउनलोड करून बघितलं होतं 530 ART सेंटर्स, तर 530 ART सेंटरचा हा लिस्ट आहे. हे सुरुवातीला आंध्र प्रदेशचे आहेत. आपण महाराष्ट्राच्या सेंटरवर जाऊया. ओके, महाराष्ट्र हा पहिला सेंटर मी क्लिक करतो. इथं महाराष्ट्राचा सेंटर. जर आता ह्याला कॉपी करायचं आहे म्हणजे कंट्रोल-C करायचं. हे सेंटरचा कोड कॉपी करायचं आणि त्याच्यानंतर हे पहिल्या पानावर यायचं आणि इथं हे पेस्ट करायचं युनिक ID कोडमध्ये इथं. तर हे जे तुम्ही कराल पहिल्या पानावर जेव्हा तुम्ही पेस्ट कराल त्या सेंटरचं नाव, ॲड्रेस आणि सेंटरचे डिटेल याच्यात येतील जे आपण सेंटर नाकोला प्रोव्हाइड केलेले आहेत. याच्यावर मी परत एकदा अजून येईन. इन्स्ट्रक्शनमध्ये अजून काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. एकतर सेंटरचा कोड कॉपी करून पेस्ट करणे आणि इन्फॉर्मेशन आपोआप येणार जसं मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर जे आपण मॅक्रोज एनेबल केलं त्याच्याने काय होणार तर काही रोज याच्यात असे आहेत म्हणजे काही सेक्शन्स असे आहेत ज्याच्यात एकच रो आहे.
रिपोर्टमध्ये आणि तुम्हाला रो ऍड करावी लागेल. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे 2 मेडिकल ऑफिसर आहेत, तर जागा फक्त एक मेडिकल ऑफिसरसाठी असेल आणि एक ऍड रो म्हणून ऑप्शन येईल. जर तुम्ही मॅक्रोज एनेबल केलं नाही तर ऍड रोचा ऑप्शन ते फंक्शन होणार नाही. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दुसरी रो ऍड होणार. आणि त्याच्यानंतर अजून ह्या फॉर्मॅटमध्ये काही चेक्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्ह केअरचा नंबर जो आपला आहे, ऑब्व्हियसली ऍक्टिव्ह केअर म्हणजे यात अलाइव्ह ऑन एआरटी प्लस प्री आरटीचे पेशंट सगळेच येणार. जर तुमचा अलाइव्ह ऑन एआरटी हे ऍक्टिव्ह केअरपेक्षा जास्त असेल तर तो जो सेल आहे, ती जी जागा आहे ती रेडनी हायलाइट होईल. तर जिथं पण चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही फिल कराल ती इन्फॉर्मेशन किंवा ती जागा जी आहे रेडनी हायलाइट होईल आणि आपल्याला परत जाऊन चेक करायचं की जी आपण इन्फॉर्मेशन भरतोय ती व्यवस्थित आहे का नाहीये. हे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत सुरू करायच्या अगोदर जे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि नाव वी आर रेडी टू यूज दिस फॉर्मॅट. आता आपण हा फॉर्मॅट वापरू शकतो. तर पहिल्या पानावर जर आपण बघितलं, सुरुवातीची जी इन्फॉर्मेशन आहे याच्यात एक ईमेल आयडी चेंज झालाय. जर तुम्ही बघाल इथं artreports@gmail.com आहे, ARTC रिपोर्ट्स आहे. म्हणजे हे अगोदर वेगळं होतं, आता ARTC रिपोर्ट्स आहे. तर जेव्हा पण डेटा मॅनेजर हे रिपोर्ट पाठवतील तर त्यांनी हे व्यवस्थित चेक करायचं की जुनं फक्त ART रिपोर्ट होतं, आता ARTC रिपोर्ट्स आहे. मला वाटतं हा चेंज आहे फक्त त्यात. तर हे सी चेक करा की आपण व्यवस्थित ईमेल आयडीला कॉपी करतोय का नाही. दुसरं जे आहे artdrugs@gmail.com, कन्सर्न सॅक्स म्हणजे आपलं MSACS किंवा MDAX येणार आणि आपले जे JD आहेत किंवा आपले जे RC आहेत त्यांना आपण कॉपी करणार आणि कन्सल्टंट जे पण आपले आहेत त्यांना आपण MDAX वाले कन्सल्टंट CST ना कॉपी करतील किंवा DD CST ना कॉपी करतील. आणि CST डिपार्टमेंटचे जेवढे आपले सॅक्सचे ईमेल आयडीला जे आपण पाठवतोय तिथे आपल्याला कॉपी करायचं RC ना. आणि हे एक अजून महत्वाचं आहे की खूप सारे सेंटर्स COE आणि PCOE ला मार्क करत नाहीयेत हे रिपोर्ट. तर त्यांना ही अजून एक जर तुम्ही बघाल की हे इन्स्ट्रक्शन आहे इथं नाकोच्या फॉर्मॅटमध्ये की प्रत्येक आपला जे MPR आहे हे COE म्हणजे जे COE आहे त्याला आणि PCOE म्हणजे सायन्सचं जे आपलं पीडियाट्रिक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्यांना हे कॉपी करायचं आहे. तर हे रिपोर्टमध्ये जसं मी सांगितलं होतं इथून आपण कोड सिलेक्ट केला. इथं फॉर एक्झाम्पल इथं आपण गेलो, Ctrl+C कॉपी केला, पहिल्या पानावर आलो, इथं Ctrl+V करून आपण इथं पेस्ट केलं आणि ते पेस्ट केल्यानंतर ह्या ART सेंटरची डिटेल आली. फॉर एक्झाम्पल या सेंटरचं डिस्ट्रिक्ट आहे अकोला आणि ART सेंटर डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन आणि बाकीचा ऍड्रेस वगैरे येईल. जर समजा तुमचा हे चुकीचा आला आणि तुमचा कोड तुम्ही टाकला आणि तुमचे जे डिटेल्स आहेत चेंज झाले असतील किंवा चुकीचे आले असतील तर तुम्हाला सेपरेट एक ईमेल लिहावा लागेल. नाकोला डॉक्टर मनीषना कॉपी करा आणि ART रिपोर्ट्सना सांगा आणि सॅक्सना इन्फॉर्म करा की आमचा हे ॲड्रेस चेंज झालाय किंवा हे जे आहे चुकीची इन्फॉर्मेशन याच्यात आहे. तर नाकोला जेव्हा तुम्ही पाठवाल तर त्यावेळेस तुमची ही जी लिस्ट आहे ART सेंटर कोड्सची जी लिस्ट ही अपडेट होईल. तुमचं जे इन्फॉर्मेशन आहे ते त्यात अपडेट होईल. बिफोर मुव्हिंग अहेड अजून एक गोष्ट, जर तुम्ही हा जो रिपोर्ट आहे प्रत्येक महिन्याला फ्रेश रिपोर्ट डाउनलोड करून चेक करायचं की मागच्या महिन्याचा जो रिपोर्ट होता तो फॉर्मॅट आणि हा फॉर्मॅट सेम आहे का डिफरंट आहे. तर हे चेक करण्यासाठी इथं जेव्हा पण नवीन ART सेंटर येतील तर त्यावेळेस हा जो 530 लिहिलाय वरती म्हणजे फाईलचं नाव जे आहे 530 ART सेंटर, समजा अजून एक ART सेंटरचं नाव ART सेंटर कोडमध्ये जर ऍड झाला तर ह्या फाईलचं नाव चेंज होऊन व्हर्जन जे पण असेल आणि ते 531 ART सेंटर होऊन जाईल. तर त्या पद्धतीने प्रत्येक महिन्याला तुम्हाला हा रिपोर्ट उघडून म्हणजे नवीन रिपोर्ट डाउनलोड करून चेक करायचं की फॉर्मॅट तोच आहे का चेंज झालाय आणि मगच तो फॉर्मॅट वापरायचा. अदरवाईज तुम्ही जानेवारीमध्ये जो रिपोर्ट पाठवलाय त्या फॉर्मॅटमध्ये काही मायनर चेंजेस झाले होते जे फेब्रुवारीमध्ये अपडेट झाले, तर ते चेक करा की तोच फॉर्मॅट आहे का अपडेटेड फॉर्मॅट आहे. प्रत्येक महिन्यात डेटा मॅनेजरनी रिपोर्ट तयार करायच्या अगोदर ते कन्फर्म करायचं की फॉर्मॅट कुठला आहे. ठीक आहे. तर इथं 1.5 मध्ये जर बघितलं नेम ऑफ द मंथ आहे, कुठल्या महिन्यासाठी आपण रिपोर्टिंग करतोय. हा फेब्रुवारीचा महिना आहे. आज तुम्ही फेब्रुवारीचा रिपोर्ट तयार करत असाल, पण जर समजा मी इथं पुढचा महिना टाकला मार्च आणि इथं इयर जर समजा मी टाकला 2017 तर हे रेडमध्ये हे हायलाइट होणार. म्हणजे काय की पुढचा महिना हे घेणार नाही. हा महिना जर असेल तर हाच महिना तो घेणार. तर मी जर फेब्रुवारी टाकला यात तर हे व्यवस्थित असंच येईल. ठीक आहे, रेडमध्ये हायलाइट झाला नाही. आता टाईप ऑफ फॅसिलिटी, तुमचं जे ART सेंटर आहे
किंवा दुसरं अजून काय आहे, म्हणजे ART आहे, ART प्लस आहे, FIART आहे, COE आहे, PCOE आहे, किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा ART सेंटर आहे. आता आपले जे YCM ART सेंटर असेल किंवा गोदरेज असेल मुंबईचं किंवा L&T असेल, ह्या लोकांनी PPPला टिक करायचं. म्हणजे आणि COE फॉर एक्झाम्पल आता जे असेल, जे ART सेंटर पण आहे, जे COE पण आहे, तर त्यांनी COEला टिक करायचं. आता हे अकोला ART सेंटर आहे, तर मी इथं ART सेंटरला टिक करतोय. आता हे आहे कुठल्या टाईप ऑफ इन्स्टिट्यूशन आहे. आता हे जर मेडिकल कॉलेज असेल तर मी हे मेडिकल कॉलेजला क्लिक करणार. याच्यानंतर आपण नोडल ऑफिसरचं नाव इथं लिहिणार, तर त्यांचे डिटेल्स याच्यात एंटर होतील. हे अगोदर सारखंच आहे, फोन नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पर्सनल ईमेल ID. देन सेक्शन 1.8 मध्ये ह्युमन रिसोर्स बद्दल आहे. इथं आपण इथं आपण आपले जे HR आहे किंवा ART सेंटरचा स्टाफ आहे त्यांची डिटेल आपण याच्यात एंटर करतोय. तर हे डिटेल्स एंटर करताना आपल्याला जर समजा आता सिनियर मेडिकल ऑफिसर एकच आपल्याकडे असतात, तर इथं पहिला जेव्हा मी मेडिकल ऑफिसरचं नाव जर आपण इथं टाकलं तर हे बाकीचे जे सेल्स आहेत या रो मधले ते रेड होऊन जातील. म्हणजे याचा अर्थ हा त्याच्या अगोदर फोन नंबर आपल्याला एंटर करायचा आहे 9876. ओके, असं मी जर एंटर केलं तर हे असं दाखवेल, प्लीज एंटर व्हॅलिड 10 डिजिट मोबाईल नंबर. तर असं जर असेल तर व्यवस्थित 10 डिजिट जर असतील तरच हे ऍक्सेप्ट करणार, अदरवाईज हे ऍक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे, आता 10 डिजिट मी टाकले म्हणून त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आणि हे केल्यानंतर इथं रेड मध्ये दिसून जाईल ही जी इन्फॉर्मेशन आहे, जेव्हा पण ऍप्लिकेबल आहे ते अपडेट करायचं. डेट ऑफ अपॉइंटमेंट प्रत्येकाची असेल त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलाय. समजा 12 मार्च असेल 2010, असं जर असेल तर 12-03-2010 असं मी लिहिणार, त्यावेळेस हे घेईल. जर मी चुकीच्या फॉर्मॅटमध्ये एंटर करायचा प्रयत्न केला तर ते घेणार नाही. तसंच डेट ऑफ इंडक्शन ट्रेनिंग, जेव्हा पण इंडक्शन ट्रेनिंग झाली असेल, पूर्वी झाली असेल अपॉइंटमेंटचे, म्हणजे दुसरे ART सेंटरमध्ये कधी केलं असेल किंवा नाकोच्या अंडर कधी पूर्वी झाली असेल, ती पण डेट ह्यात सेम फॉर्मॅटमध्ये आपण एंटर करणार. आणि तसंच डेट ऑफ रिफ्रेशर ट्रेनिंग. त्याच्यानंतर आता आपले मेडिकल ऑफिसर, अगेन लाईक सिनियर मेडिकल ऑफिसर, तीच इन्फॉर्मेशन आपल्याला इथं लिहावं लागेल. आता तुमच्याकडे 2 मेडिकल ऑफिसर आहेत, जे मी सांगत होतो इथं की आपल्याला एक रो ऍड करावे लागेल, ऍड मेडिकल ऑफिसर. इथं जर तुम्ही क्लिक केलं तर ऍड होईल. जर हे झालं नाही तर मॅक्रोज चेक करा की मॅक्रोज तुम्ही एनेबल केलंय का. जर मॅक्रोज एनेबल केलं तर हे आपोआप दुसरा मेडिकल ऑफिसरची लिस्ट ऍड होईल. अदरवाईज हे जर पहिलं तुम्ही भरलं नाही, पहिला मेडिकल ऑफिसरची इन्फॉर्मेशन जर तुम्ही भरलं नाही तरी पण हे दुसरी रो ऍड होत नाही. म्हणजे जर हे तुम्ही ब्लँक ठेवलं आणि दुसरं ऍड करायचा प्रयत्न केला तर हे ऍड होणार नाही आणि तुम्हाला दुसरा एंट्री करता येणार नाही. तर म्हणून पहिली एंट्री तुम्ही करायचं, मग ऍड मेडिकल ऑफिसर करायचं, मग दुसरा रो ऍड होणार. सिमिलरली जसं स्टाफनर्स आहेत, इथं मी लिहिलं आणि इथं जर तुम्ही बघाल रेड झालं, कारण हे आपल्याला एंटर करायचं आहे. हे केलं तर दुसऱ्या स्टाफनरसाठी जागा असेल. सिमिलरली आपले काउन्सिलरसाठी आहे, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर काउन्सिलरसाठी अजून एक जागा येईल. परत एकदा इथं मी क्लिक केलं दुसऱ्या काउन्सिलरची डिटेल ऍड करण्यासाठी, तर इथं येईल, इथं ऍड काउन्सिलर करणार, अजून एक काउन्सिलरची जागा ऍड झाली. तर जर मी हे नाव लिहिलं नाही तर नवीन रो ऍड होणार नाही, आणि जर मी मॅक्रोज एनेबल केला नाही तर नवीन रो ऍड होणार नाही. सिंपल आहे. तर मला वाटतं की मागच्या महिन्यात काही चुका झाल्या असतील, जर झाले असतील तर या महिन्याच्या रिपोर्टमध्ये ते करेक्ट करून घ्या. आणि जेव्हा पण तुमची ट्रेनिंग होईल, फॉर एक्झाम्पल आता रिसेंटली मुंबईची एक डेटा मॅनेजरचं ट्रेनिंग झालं, जर जेव्हा पण ट्रेनिंग झालं तर त्यावेळेस हे जे डेट आहे ते आपल्याला अपडेट करायचं. रिफ्रेशर ट्रेनिंग जेव्हा झाली असेल तर त्याची डेट आपल्याला अपडेट करायचं. हे जर तुम्ही केलं तर नाकोला समजेल की किती स्टाफ ट्रेंड आहे, किती अनट्रेंड आहे, आणि ट्रेनिंग लावता येतील. जर तुम्ही एंटर केलं नाही तर मग ती इन्फॉर्मेशन नाकोला मिळणार नाही आणि परत परत ती लोक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ती इन्फॉर्मेशन मागवणार, जे सगळ्यांसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. MO is promoted as SMO, training date is older than joining date. ते चालेल. जर तेच मी सांगत होतो की जर समजा इथं SMO आहे आणि आता इंडक्शन ट्रेनिंग डेट आहे, समजा ह्या SMOनी पूर्वी कुठल्या तरी ART सेंटरमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून किंवा SMO म्हणून काम केलं होतं, तर ह्या ART सेंटरमध्ये जॉईनिंग डेट आहे 12 मार्च 2010. पण जर समजा यांचं ट्रेनिंग झाला होता 12 मार्च 2008 ला, 12 मार्च 2008,
आता ट्रेनिंग डेट जॉईनिंग डेटच्या अगोदरची आहे तरी पण हे घेणार, ह्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. पूर्वीच्या फॉर्मॅटमध्ये हे सुरुवातीला प्रॉब्लेम होता पण ते करेक्ट केलंय. आता जरी हे तुम्ही अगोदरची ट्रेनिंग डेट दिली तरी पण ते घेणार, ह्याच्यात काय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट सेक्शन आहे LAC बद्दल. जसं आपण आता बघितलं इथं ऍड रो जे आहे तसंच ऍड LAC म्हणून येणार. एकच LAC साठी इन्फॉर्मेशन इथं असेल. आता इथं मी जर LACचं नाव लिहिलं, LAC मेडिकल ऑफिसरचं नाव जे पण आहे आणि हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. मला वाटतं ज्यांना ऑडिओ व्यवस्थित येत नाहीये त्यांनी इंटरनेटचं जे स्पीड आहे ते पण आपलं चेक करून घ्या एकदा. जर तुम्हाला रिस्टार्ट करायचं तर रिस्टार्ट पण करून घ्या, कारण मला वाटतं की बाकीच्या सेंटरना व्यवस्थित आवाज येतोय. ओके सर, प्लीज चेक युअर इंटरनेट स्पीड अगेन. तर इथं LACचं नाव आपण लिहिलं आणि मेडिकल ऑफिसरचं जे इन्चार्ज आहे ते इन्चार्जचं जे नाव आहे हे प्लीज कन्फर्म करून इथं लिहा, कारण इथं चेंज होत राहतात LACची नावं पण, सॉरी मेडिकल ऑफिसरची नावं पण, किंवा मेडिकल ऑफिसर चेंज होत राहतात. आणि जे पण आत्ताचे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांचं नाव इथं लिहायचं आहे. फोन नंबरमध्ये अगेन इथं आपण फोन नंबर लिहिणार. इथं तुम्ही जर व्हॅलिड नंबर लिहिलं नाही तर ते नाही घेणार. तसंच ईमेल ID आहे आणि LAC आहे का LAC प्लस आहे. जर LAC प्लस असेल तर इथं येसला मी टिक करणार. इथं LAC प्लस आहे का नाही हे त्यांनी विचारलंय, तर इथं नो जर तुम्ही केलं तर व्यवस्थित तुम्हाला म्हणजे जसं इन्फॉर्मेशन आहे तसं आपल्याला करता येईल. इथे हे ऍप्लिकेबल होणार नाही. पण इथं LAC प्लस जर असेल, इथं येस म्हणून जर मी लिहिलं तर इथं रेड होऊन जाईल. याचा अर्थ हा की LAC प्लस जे आहेत त्यांच्याकडे स्टाफ नर्स असणं अपेक्षित आहे. तर जर स्टाफ नर्स असतील तर इथं मी स्टाफ नर्सचं नाव लिहिणार. स्टाफ नर्सचं नाव लिहिलं तर हे रेडचं परत व्हाईट होऊन गेला. पण इथं जर मी नो लिहिलं तर याच्यात अजून काय येणार नाही, कारण स्टाफनं तिकडे नसणार. इफ LAC प्लस तर ही इन्फॉर्मेशन आहे. आता डिस्टन्स फ्रॉम ART सेंटर किलोमीटर्समध्ये, म्हणजे 10 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर आहे किंवा 50 किलोमीटर आहे, हे नंबर्स आपल्याला लिहावं लागेल किंवा डिस्टन्स इन किलोमीटर लिहावं लागेल. ठीक आहे. आता याच्यानंतर नवीन LAC किंवा एकपेक्षा जास्त LAC असतील तर LAC ऍड करायचं. आता मी ऍड LAC ला क्लिक केलं तर ही LAC ऍड झाली. तर त्याच पद्धतीने येतात पूर्ण बाकीची इन्फॉर्मेशन येणार. तिसरी LAC तुम्हाला ऍड करायचं, परत LAC नंबर ऍड होतील. तसंच केअर अँड सपोर्ट सेंटरचं आहे. तर आपल्या ART सेंटरची जे क्लोजेस्ट केअर अँड सपोर्ट सेंटर आपल्या रिलेटेड आहे त्या सेंटरचं नाव आणि ऍड्रेस याच्यात येणार. त्याच्यानंतर प्रोजेक्ट इन्चार्जचं नाव हे विचारून लिहा. CSC ला जेव्हा चेंज होतं त्यावेळेस अपडेट करा. फोन नंबर पण त्यांचा जेव्हा चेंज होतो त्यावेळेस अपडेट करायचं असतं. अगेन व्हॅलिड फोन नंबर द्यावा लागेल, अदरवाईज ते नाही घेणार. मग ईमेल ID जे LACचं आहे ऑफिशियल ईमेल ID, फंक्शनल ऑफिशियल ईमेल ID ते आपल्याला एंटर करायचं आहे. हे सिंपल आहे. काही ART सेंटर एकपेक्षा जास्त LAC ला जर लिंक्ड असेल, महाराष्ट्रात ती पॉसिबिलिटी कमी आहे तसं, पण जर आपण एकपेक्षा जास्त LAC बरोबर जर शेअर करत असाल लिस्ट आपली, तर त्याच्या खाली पण तुम्ही LACचं नाव ऍड करू शकता. त्याच्यानंतर आहे 1.11 जे CD4 मशीन बद्दल इन्फॉर्मेशन आहे. मशीन अवेलेबल, येस ऑर नो ऑप्शन येईल. इथं ड्रॉपडाऊन मेनू मध्ये बघायचं. जर तुम्ही येस वर क्लिक केला तर हे ओपन होईल. जर तुम्ही नो वर क्लिक केला तर अजून दुसरे ऑप्शन ओपन होतील. पहिला आपण नो बघूया, देन आपण येस बघूया. जर मशीन नसेल तर इथं लिहिलंय की नंबर दी आन्सर इज नो. हे जर असेल तर ART सेंटर कोड ऑफ द सेंटर वेअर द सॅम्पल्स आर सेंट फॉर CD4 टेस्टिंग. समजा या ART सेंटरमध्ये CD4 मशीन अवेलेबल नाहीये आणि ते दुसऱ्या ART सेंटरला पाठवत असाल तर ज्या ART सेंटरला तुम्ही पाठवताय त्याचा कोड कॉपी करायचा. जसं सुरुवातीला आपण केलं होतं ART सेंटरचा कोड कॉपी, तसंच करायचं आणि परत पहिल्या पानावर जायचं आणि हा कोड इथं पेस्ट करायचा. त्या सेंटरचं नाव आपोआप इथं खाली येईल. ठीक आहे. तर हे जर मशीन नसेल तर. जर मशीन असेल तर काय करायचं, ही मशीन आहे. इफ द आन्सर इज येस देन द मॉडेल ऑफ मशीन, कुठल्या प्रकारची मशीन आहे ते आपल्याला लिहायचं आहे. इतर जर तुम्ही क्लिक केला तर परत एक ड्रॉपडाऊन मेनू ओपन होईल. म्हणजे BD फॅक्स काउंट आहे, फॅक्स कॅलिबर आहे, पार्टेक आहे, दुसरे कुठलं अजून टाईपचं मशीन आहे. जे पण मशीनचं टाईप आहे ते इथं आपण लिहायचं. जास्त सगळ्यात कॉमन जे आहे BD फॅक्स काउंट आहे सगळ्यांकडे. पण जर समजा दुसऱ्या नवीन प्रकारची मशीन असेल तर अदर्स म्हणून येणार. त्यावेळेस मशीन किंवा मॉडेलचं नाव इथं टाईप करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे कुणाकडे जर पॉईंट ऑफ केअर वगैरे मशीन असतील तर त्याचं नाव याच्यात नाहीये आणि त्यात आपल्याला लिहून ऍड करावं लागेल. तर हा होता
पहिला पान जिथं आपण सेंटरची माहिती आणि बाकीचे डिटेल जे लिहितोय ते नेहमी जेव्हा पाठवतोय तुम्ही डेटा मॅनेजर्स, तर त्यांनी इन्फॉर्मेशन परत एकदा चेक करायचं, रीचेक करायचं. ज्यावेळेस मेडिकल ऑफिसर हे साईन करतात किंवा नोडल ऑफिसर साईन करतात, त्यांनी पण एक इन्फॉर्मेशन कमीत कमी HR बद्दल, ट्रेनिंग बद्दल आणि LACचा नंबर हे क्रॉस चेक करत राहायचं एकमेकांचं. कारण कधी कधी ह्युमन एरर आहे, कधी डेटा मॅनेजर समजा व्यवस्थित एंटर केलं नाही तर दुसऱ्यांनी बघून ते करेक्ट करायचं. तर एकदा ती सवय झाली तर मग रिपोर्ट कधी तुमचं चुकीचं जाणार नाही. तर हा पहिला पान खूप महत्वाचं, ज्याच्यात जे चेंजेस होते ते आपण डिस्कस केले. आय होप दीज चेंजेस आर क्लिअर. मग दुसरा पान, इथं दुसरं पान ओपन केल्यानंतर इथं नवीन काय नाहीये सुरुवातीला, ज्यावेळेस म्हणजे जे आपलं अगोदर होतं तसंच आहे. आता इथं काही चेक्स आहेत जसं मी सांगितलं. इथं फॉर एक्झाम्पल आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, प्लीज चेक दॅट दिस व्हॅल्यू इज सेम ॲज 2.5 ऑफ द लास्ट मंथ. तर इथं जर हा सेक्शन आहे PLHIV इन ऍक्टिव्ह केअरसाठी, तर इथं म्हणजे pre-ART आणि ART दोन्ही लोकांची इन्फॉर्मेशन याच्यात येणार. तर 2.1 हे नंबर ऑफ PLHIV रजिस्टर्ड इन HIV केअर ॲट द बिगिनिंग ऑफ दिस मंथ आहे, म्हणजे 2.5 ऑफ प्रिव्हियस मंथ. मागच्या महिन्याचा रिपोर्ट घ्यायचा आणि त्यात 2.5 काय होतं ते बघायचं आणि ते आपण इथं एंटर करायचं. रिचेक व्हॅल्यूज इफ एनी ऑफ द सेल टर्न्स रेड, म्हणजे काय, जर आता समजा इथं मी 2, 3, 4, 5 टाकलं, ठीक आहे, आणि इथं हा जो नंबर आहे इथं 2, 3, 5 सॉरी 2, 3, 4, 0 सॉरी ओके. सेल हायलाइट कधी होणार, ज्यावेळेस तुमचं इन्फॉर्मेशन चुकीची असेल किंवा ज्यावेळेस हे पुढच्या सेल्समध्ये परत येईल. म्हणजे कुठल्या सेलमध्ये तुम्ही जर चुकीचं भरलं तर कुठले सेल हायलाइट होईल हे नंतर पण येईल. पण जेव्हा पण हायलाइट होईल इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल इथं ट्रान्सफर आउट ऑन HIV सॉरी दुसरा आपण इंडिकेटर वाईज जाऊया. 2.5 ऑफ द प्रिव्हियस मंथ येणार, त्याच्या नंबर न्यू PLHIV रजिस्टर्ड इन दिस मंथ. समजा ह्या महिन्यात 10 नवीन पेशंट आले तर ते ऍड झाले. ट्रान्सफर्ड इन, समजा एक 5 ट्रान्सफर इन तुमच्याकडे या महिन्यात आले. नंबर ऑफ PLHIV ट्रान्सफर्ड आउट, आता इथं दोन्ही ट्रान्सफर आउट येणार, नंबर ऑन ART नॉट ऑन ART. ऑन ART जर तुमचे 10 ट्रान्सफर आउट झाले आणि ऑन ART 20 ट्रान्सफर आउट झाले, तर हा नंबर ऑटो कॅल्क्युलेटेड होऊन इथं 2.5 येणार, दॅट इज रजिस्टर्ड ॲट द एंड ऑफ दिस मंथ. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्ही हे 2.5 ऑफ प्रिव्हियस मंथ चेक कराल तर त्यावेळेस हे पण चेक करा, मेल फिमेल TG मेल फिमेल TSTG सगळ्यांना माहिती असेल, ट्रान्ससेक्शुअल ट्रान्सजेंडर ह्यात आपण एंटर करतोय. मग मेल चिल्ड्रन लेस दॅन 15 इयर्स, फिमेल चिल्ड्रन लेस दॅन 15 इयर्स. तर ज्यावेळेस तुम्ही हे चेक कराल तर त्यावेळेस हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते पण चेक करा की ते जे नंबर्स आहेत तर ते पण नंबर मागच्या 2.5 ला मॅच करतायत का करत नाहीयेत. हे सेम आहे, याच्यात काही चेंज नाहीये. त्याच्यानंतर 2.6 पासून जे आहे रिपोर्टेड डाईड टिल द एंड ऑफ दिस मंथ, अगेन नॉट ऑन ART अँड ऑन ART. समजा 2 डेथ्स नॉट ऑन ART, 5 डेथ्स ऑन ART मी ऍड केलं याच्यात. नंबर ऑफ ART, आता इथं आपण LFU बद्दल लिहितोय. 2.7 जे आहे नंबर ऑफ PLHIV हू स्टेटस इज LFU टिल द एंड ऑफ दिस मंथ. तर 1 जानेवारीच्या नंतर जे पण पेशंट त्यांनी 1 जानेवारीच्या नंतर कधी ना कधी व्हिजिट केलंय आणि त्यांचा रिपोर्ट जर LFU असेल pre-ART तर त्या पेशंटचा नंबर इथं आपल्याला लिहायचा आहे. समजा pre-ART LFU आपला एक 350 आहे आणि किंवा ऑन ART LFU आहे 400 आपला समजा इथं आहे, तर हे pre-ART आणि ऑन ART LFU इथं लिहिणार. हे जे आहे नॉट ऑन ART 1 जानेवारी 2011 ऑनवर्ड्स, तर जे पेशंट ज्यांनी कधी पण ART सेंटरला व्हिजिट केली होती 1 जानेवारीच्या नंतर, त्या पेशंट पैकी किती जणांचा स्टेटस जे आहे ते pre-ART LFU आहे ते नंबर इथे लिहायचं आणि किती जणांचा स्टेटस ART LFU आहे टोटल ते इथं आपल्याला लिहायचं आहे. मग हू ट्रीटमेंट स्टेटस इज स्टॉप ट्रीटमेंट ऑप्टेड आउट टिल द एंड ऑफ दिस मंथ, अगेन नॉट ऑन ART ऑन ART. आता ही जी सगळी माहिती आहे की आता स्टेटस काय आहे आणि हे त्याचं जे LFU मध्ये आहे का नाहीये, हे pre-ART रजिस्टर, ART रजिस्टर आणि आपली मास्टर लाईन लिस्ट तिन्ही याच्यावरनं हे निघू शकतं. किंवा IMS जर कम्प्लिटेड असेल, अपडेटेड असेल, तुम्ही रेग्युलरली वापरत असाल तर त्यामधून पण ही माहिती मिळू शकते. तर IMS वर आपण वेगळं सेशन घेऊया, त्याच्यावर आपल्याला परत अजून जास्त डिटेल आपण डिस्कस करू शकतो. पण इथं
समजा 50 आणि 50 मी एंटर केले. ठीक आहे. ओके, तर इथं 2.9 जे आहे हे नंबर ऑफ पेशंट्स हुज लास्ट स्टेटस वॉज बिफोर 31st December 2010 only for not on ART patients. हा नंबर reduce this number if PLHIV comes back. म्हणजे 31 डिसेंबर 2010च्या अगोदर ज्या पेशंटनी ची विजिट 31 डिसेंबर 2010च्या अगोदर फक्त झाली होती, त्याच्यानंतर कधीच पेशंट ART सेंटरला जर आला नसेल तर त्या पेशंटची सगळे जे पेशंट आहेत त्याचा नंबर इथे येणार. समजा एक 500 तुमचे असे पेशंट आहेत ज्यांची लास्ट विजिट प्री ART मधले लास्ट विजिट त्यांचे 31 डिसेंबर 2010च्या अगोदर होती, तर हा नंबर इथं आपण लिहिणार. समजा हे असं झालं की पुढच्या महिन्यात ह्यापैकी 5 पेशंट परत आले, म्हणजे लास्ट विजिट 31 डिसेंबर 2010च्या अगोदर होती आणि मार्च 2017 मध्ये परत त्यातले 5 पेशंट आले, तर हा आकडा पुढच्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये चेंज होऊन 495 होणार. म्हणजे मी काय दाखवायचा प्रयत्न करतोय की हा नंबर एकदा पहिल्यांदा फिक्स करा की 31 डिसेंबर, हे अगोदर ऍक्च्युली आपण 2012 मध्ये जेव्हा फॉर्मॅट चेंज झाला होता त्यावेळी सांगितलं होतं की एकदा हे वन टाइम फिगर फिक्स करा याला. जर कुठल्या सेंटरने कुठल्या कारणासाठी अजून फिक्स जर केलं नसेल तर आता फिक्स करा. तुमचे रिपोर्ट चेक करा, रजिस्टर्स चेक करा आणि तुमचे मास्टर लाईन लिस्ट चेक करा आणि लास्ट विजिट डेट बघा. लास्ट विजिट जर 31 डिसेंबर 2010च्या अगोदर असेल नॉट ऑन ART पेशंटची, तर ते नंबर जे आहे ते काउंट करून इथे लिहा. यापैकी जर कुठला पेशंट परत आला तर त्या पेशंटचा नंबर ह्यातनं कमी करायचं. पुढच्या महिन्यात परत जर 5 जण आले तर हा नंबर 490 होणार. म्हणजे काय, हा नंबर कमी होऊ शकतो पण हा नंबर वाढू शकत नाही. तर प्रत्येक डेटा मॅनेजरनी हे नोट करा की हा जो 2.9चा जो नंबर आहे हा कमी होऊ शकतो, वाढणार नाही. आणि जर कारण हे मी याच्यासाठी सांगतोय की काही सेंटर्समध्ये हा डेटा अजून डायनामिक आहे, चेंज होत राहतोय. तर कमी झाला तर प्रॉब्लेम नाही, कमी झाला तर त्याचा अर्थ हा आहे की तो पेशंट परत आपल्याकडे आला. असंच कमी करायचं नाही, चेक करायचं. जर पेशंट तो आला त्यापैकी त्यामधला तर तो नंबर आपण कमी करणार, पण हा नंबर वाढणार नाही ही काळजी घ्या. एकदा हा नंबर फिक्स करा, त्याच्यानंतर तो नंबर कमी होत जाईल इफ पेशंट कम्स बॅक. त्याच्यानंतर ऑटो कॅल्क्युलेट होऊन हा ऍक्टिव्ह केअरचा आपल्याला नंबर मिळेल. म्हणजे ह्या टोटल पैकी किती रजिस्टर झाले होते त्यातले डेथ मायनस होतील, LFU जातील आणि स्टॉप ट्रीटमेंट वाले जातील आणि ही लोक जातील आणि राहिलेले तुमचे जे आहेत ते ऍक्टिव्ह केअरचे तुमचे पेशंट आहेत. आता ऍक्टिव्ह केअर घेतल्यानंतर हा जो सेक्शन आहे हा नवीन आहे. सो प्लीज लक्ष देऊन ऐका की इथं आपण 2.12 जे आपला होता कॅस्केड डेटा जे आपण एंटर करत होतो ABCD आणि E, तर त्यात मेन प्रॉब्लेम हा होता की जे पेशंट आपल्याकडे रजिस्टर झाले ते नंतर कुठे गेले आणि त्यांचं काय झालं ती इन्फॉर्मेशन आपल्याकडे नव्हती. म्हणून नॅकोनी ही नवीन सेक्शन इन्क्लूड केलंय 2.11 A to I. तर इथं जे आहे सगळ्यात पहिला हे की हे फायनान्शियल इयरचा डेटा आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी हे प्लीज समजून घ्या. फायनान्शियल इयर म्हणजे एप्रिल पासून ते मार्च पर्यंत किंवा एप्रिल पासून आत्ताच्या महिन्यापर्यंत म्हणजे रिपोर्टिंग महिन्यापर्यंत. आपल्या सिस्टीममध्ये फायनान्शियल इयर हे एप्रिल टू मार्च असतो. तर म्हणून एप्रिल 2016 पासून आत्तापर्यंत ची जी इन्फॉर्मेशन आहे सगळी ती ह्यात येणार. म्हणजे फेब्रुवारीचा जर आपण रिपोर्ट आता तयार करत असाल तर एप्रिल 2016 पासून आतापर्यंतची जी इन्फॉर्मेशन आहे ते यात येणार. त्यातलं पहिला इंडिकेटर आहे 2.11 A, टोटल नंबर ऑफ पेशंट्स रजिस्टर्ड इन HIV केअर ड्युरिंग दी करंट फायनान्शियल इयर. आता ह्या फायनान्शियल इयरमध्ये किती नवीन रजिस्ट्रेशन झालेत. आता एक गोष्ट इथं प्लीज लक्षात ठेवा की ह्यात ट्रान्सफर इन्क्लूड करायचे नाहीयेत. नवीन जे आपल्याकडे पेशंट रजिस्टर झालेत, फॉर एक्झाम्पल ह्या सेंटरमध्ये समजा 90 पेशंट या फायनान्शियल इयरमध्ये रजिस्टर झालेत, तर इथं मी 90 लिहिणार. आता इथं जेव्हा पण पुढचे इंडिकेटर तुम्ही बघाल तर आउट ऑफ लिहिलंय त्यांनी, आउट ऑफ 2.11 A, आउट ऑफ 2.11 A, आउट ऑफ 2.11 C, आउट ऑफ 2.11 D, हे ह्याचा सबसेट असायला पाहिजे, हे प्लीज लक्षात घ्या. तर कुठल्याही पेशंटची काही माहिती भरायची नाहीये. इथे 90 पेशंट तुमचे नवीन रजिस्टर झाले या फायनान्शियल इयरमध्ये, तर या 90 पैकी किती जणांचा बेसलाईन CD4 झाला. समजा 80 लोकांचा बेसलाईन CD4 झाला,
तर ते आपण एंटर करणार. या 90 पैकी किती जण एलिजिबल फॉर एआरटी होते. आता हे जे तुम्ही दोन नंबर बघाल, आउट ऑफ 2.11A आहे आणि हे पण आउट ऑफ 2.11A आहे. हे याच्यासाठी आहे की काही लोक CD4 कमी असल्यामुळे एलिजिबल होतील, काही लोक AMC आहे किंवा HIV TB आहे किंवा दुसऱ्या कारणामुळे एलिजिबल होतील. जे पण एलिजिबिलिटी त्याचा आहे. टोटल नंबर म्हणजे टेस्टिंग बेसलाईन किती जणांचा झाला ते 80 लोक. पण जेव्हा तुम्ही बघाल की किती जण एलिजिबल झाले तर हे 80 पैकी बघायचं नाही आपल्याला, हे 90 पैकी बघायचं आहे. तर 90 पैकी समजा 70 लोक CD4 मुळे एलिजिबल झालेत, 10 लोक किंवा 50 लोक CD4 मुळे एलिजिबल झाले आणि 20 लोक TB मुळे एलिजिबल झाले. तर ते जे आहेत त्या प्रकारे इथे लिहायचं आपल्याला. तर 70 पैकी 80 जणांचा बेसलाईन CD4 झाला होता. एलिजिबल फॉर एआरटी समजा टोटल धरून आपल्याकडे 50 आहेत. ठीक आहे, 90 लोक रजिस्टर झाले होते, बेसलाईन CD4 80 जणांचा झाला आणि टोटल लोक 90 पैकी एलिजिबल जे होते एआरटी साठी ते आहे 50. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना. इट इज सम ऑफ देम विल बी एलिजिबल बिकॉज ऑफ लो CD4 काउंट. काही ANC मुळे एलिजिबल होतील, काही HIV TB मुळे किंवा काही दुसऱ्या कारणामुळे. तर इथं आपण ते लिहिलं. आता पुढचे जे नंबर्स आहेत 2.11D जे आहे दॅट इज आउट ऑफ 2.11C. आउट ऑफ 2.11C. तर आउट ऑफ 2.11C हे वरचा नंबर आहे. म्हणजे जेवढे एलिजिबल झालेत त्यापैकी किती जणांचा एआरटी चालू झाली. समजा 30 लोकांना किंवा 35 लोकांना एआरटी चालू झाली, मी 35 लिहिलं याच्यात. नंबर ऑफ PLHIV डाईड. आता हे ज्या लोकांना एआरटी चालू झाली होती त्यापैकी आउट ऑफ 2.11D किती जणांची डेथ झाली. समजा 3 लोकांची डेथ झाली, ते मी इथे लिहिलंय. आउट ऑफ 2.11D म्हणजे ज्या लोकांना तुम्ही एआरटी चालू केली होती, अगेन आउट ऑफ 35 किती जणांचा स्टेटस LFU आहे. समजा 5 जणांचा स्टेटस LFU आहे. आउट ऑफ 2.11D अगेन ज्या लोकांना नंबर ऑफ PLHIV whose treatment status is stop treatment or opted out of program. तर ह्या जे नंबर आहे 2.11D म्हणजे जेवढ्या जणांचा आपण चालू केलं होतं अगेन त्यात किती जणांचा स्टॉप ट्रीटमेंट आहे, किती जणांचा ऑप्टेड आउट आहे. दोन्ही मिळून ह्यात लिहायचं आहे, सेपरेट नाही येत ते. मग समजा 5 पेशंट ट्रान्सफर आउट झाले. आता ही पुढची इन्फॉर्मेशन आपल्याकडे अगोदर नव्हती, तर 5 पेशंटचं नाव इथे लिहायचं. आता हे झालं ह्या फेब्रुवारी महिन्याचं. आता पुढच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात आता हा नंबर वाढत जाणार. नवीन जर समजा तुमच्याकडे अजून 5 पेशंट नवीन आले तर हा नंबर 95 तुमचा होईल. ठीक आहे, हा नंबर चेंज होऊन तुमचा 85 समजा झाला. तर त्यातले एलिजिबल फॉर एआरटी अगेन हे आउट ऑफ हे जे आहे 95 किती एलिजिबल होते, समजा हे 60 होते. तर ज्या वेळेस एआरटी चालू होईल ही जे 95 लोक आहेत तर फर्स्ट आयडेंटिफाय करायचं की हे 95 लोक कोण आहेत, नवीन जे आहेत ह्या फायनान्शियल इयर मधले रजिस्टर झाले. तर क्लोजली बघायचं की ह्या 95 लोकांचं CD4 टेस्टिंग होतोय का होत नाहीये. ह्या 95 लोकांपैकी जे एलिजिबल होतात ते एआरटी वर येत आहेत का नाही आहेत. आता जर समजा 95 लोक आहेत, 35च एआरटी वर अजून चालू झालेत आणि एलिजिबल त्यातले 60 होते. तर हा नंबर वाढवायचा आहे. लोकांनी, डेटा मॅनेजरनी आणि मेडिकल ऑफिसरनी, इव्हन काउन्सिलरनी केअरफुली हे बघायचं की इतका आपला गॅप आहे, हे गॅप म्हणून दिसतोय आपला आणि म्हणून आपल्याकडे हे नंबर कसं वाढवायचं ते आपण बघायचं. आणि ज्या लोकांना हे 60 पैकी ज्यांना एआरटी चालू झाली त्यांचा नंबर अपडेट करून इथे लिहायचा. कधी कधी एआरटी तुम्ही चालू करताय पण यात ऍड करत नाही म्हणून प्रॉब्लेम होतो. कधी कधी एआरटी चालू करत नाही पण कुठल्या दुसऱ्या पेशंटला एआरटी चालू होती आणि इथं तुम्ही ऍड करताय म्हणून पण प्रॉब्लेम होतो. म्हणून लक्षात घ्या, हा जी 95 लोक आहेत ही पूर्ण जी कहाणी चालू आहे खाली ही फक्त ह्या 95 लोकांची चालू आहे. तर ह्या 95 लोकांपैकी किती जणांचं काय झालं ती सगळी माहिती ह्यात आपण लिहितोय. तर ही माहिती केअरफुली भरायची आहे, ह्यात चुका प्लीज करू नका. त्याच्यानंतर अलाइव्ह ऑन एआरटी इन फायनान्शियल इयर जे आहे हे ऑटोमॅटिकली ऑटो कॅल्क्युलेट करून तुम्हाला हा नंबर मिळेल. मग त्याच्यानंतर एनरोलमेंट 2.12 आणि 2.12A आणि हा पण सगळ्यात जास्त अगेन जे लोक चूक इथं करताय हा एक फिगर आहे. इथं टोटल नंबर ऑफ पेशंट्स फाउंड एलिजिबल फॉर एआरटी 2 months प्रायर टू रिपोर्टिंग मंथ. आता रिपोर्टिंग मंथ आहे फेब्रुवारी. हा जर आपण रिपोर्ट फेब्रुवारीचा तयार करत असाल, रिपोर्टिंग मंथ आहे फेब्रुवारी. त्याचा मागचा महिना झाला जानेवारी, त्याचा मागचा महिना झाला डिसेंबर. तर डिसेंबरच्या महिन्यात जेव्हा मी फेब्रुवारीचा रिपोर्ट तयार करणार तर डिसेंबरच्या महिन्यात किती जण एलिजिबल झाले होते ते मी काउंट करणार. हे मला कुठून मिळणार तर मास्टर लाईन लिस्ट मध्ये आपण तिथे लिहिलंय डेट मेडिकली एलिजिबल फॉर एआरटी.
तर डिसेंबर 2016 मध्ये किती जण ART साठी एलिजिबल झाले, तर ही डेट पासून मी फाइंड आउट करणार टोटल फिल्टर लावून की किती जण ART साठी एलिजिबल झाले होते. समजा एक 60 लोक एलिजिबल झाले होते, त्यापैकी किती जणांना ART चालू झाली, समजा 40 लोकांना ART चालू झाली. तर ही माहिती इथे लिहायचं आहे. आता ह्यात हे जे 60 लोक आहेत यातले काही असतील जे त्याच महिन्यात रजिस्टर झाले असतील आणि एलिजिबल झाले असतील, काही असतील जे मागच्या महिन्यात रजिस्टर झाले असतील आणि किंवा कधी पण 2010 मध्ये किंवा 11 मध्ये किंवा 12 मध्ये रजिस्टर झाले असतील, पण मार्च 2011 मध्ये ते रजिस्टर झाले असतील. तर ते डिसेंबर 2016 मध्ये जर ते एलिजिबल झाले असतील, म्हणजे कधी पण रजिस्ट्रेशन त्यांची डेट असेल, पण जर डिसेंबर 2016 मध्ये जर एलिजिबल ते झाले तर ते पेशंट ह्यात काउंट होतील. ठीक आहे. तर हु वेर फाउंड एलिजिबल इन दॅट मंथ, म्हणजे 2 months प्रायर टू द रिपोर्टिंग मंथ. आता फेब्रुवारीचा रिपोर्ट आपण करतोय, जानेवारी मागचा महिना गेला, त्याचा मागचा महिना झाला डिसेंबर, तर डिसेंबरचा नंबर त्यात लिहायचा आहे. ART सेंटर रत्नागिरी, वी थिंक it is 2.11 F should be out of 2.11 C. 1 second. should be out of नाही, इथं जेव्हा आपण LFU म्हणतोय, इथं ART चे LFU बद्दल बोलतोय, तर 2.11 F जे आहे ते आउट ऑफ 2. ओके, 1 second. out of 2.11 D. Is it not right? इनिशिएटेड ऑन ART जेवढे होते त्यापैकी किती जणांचं स्टेटस LFU आहे? आय थिंक इट इज राईट. म्हणजे काही ART सेंटर रत्नागिरी 2.11 F is out of those who were initiated on ART. 2.11 D, it is not those who were eligible for ART. Am I right? ओके, थँक्यू. तर हा समजलं. तर त्याच्या पुढचा आपला आहे ART एनरोलमेंट. आता इथं काही नंबर तुम्हाला मायनसमध्ये दिसतात. हे जोपर्यंत आपण फिल करणार नाही तोपर्यंत येणार नाही, किंवा काहीतरी याच्यात चूक झाली आहे. नंबर ऑफ फील HIV एव्हर रजिस्टर्ड ॲट ART ॲट द बिगिनिंग ऑफ दिस मंथ, दॅट इज 3.5 ऑफ द प्रिव्हियस मंथ. आणि इथं मी सगळे फेक फिगर्स टाकले होते म्हणून चुका जास्त तुम्हाला दिसतील. आता इथं मी एक नंबर टाकला तर यांनी सांगितलं द व्हॅल्यू शुड बी बिटवीन 2.11 D and 2.5. प्लीज एन्श्योर दॅट व्हॅल्यू ऑफ 2.11 D and 2.5 हॅव बीन फिल्ड फर्स्ट. तर जोपर्यंत मी हे व्हॅल्यूज व्यवस्थित फिल करणार नाही, 2.5 आणि 2. ह्याची जी व्हॅल्यू फिल करणार नाही जोपर्यंत मी व्यवस्थित, तोपर्यंत हे व्हॅल्यूज व्यवस्थित येणार नाहीत. तर जेव्हा पण असं चुकीचं मी डेटा एंटर करणार त्यावेळेस ही जी इन्फॉर्मेशन, हे जे बॉक्स आहे ते अपियर होईल आणि ते मला सांगेल की तुमची मागची एंट्री जी आहे ती चुकलेली आहे. तर इथं जर आता मी समजा ॲट द बिगिनिंग ऑफ दिस मंथ एव्हर स्टार्टेड ऑन ART, माझं समजा एक 2500 होता, आणि अगेन सेम विल कम. ओके, त्याच्यानंतर अगेन स्टार्टेड ऑन ART ड्युरिंग दिस मंथ, समजा 50 लोकांना ड्युरिंग दिस मंथ चालू झाले, आणि त्याच्यानंतर ट्रान्सफर आउट झाले, समजा 60 लोक ट्रान्सफर आउट झाले टोटल. अगेन इथं दाखवणार द व्हॅल्यू शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 2.3. तर इथं 2.3 तुम्ही जर बघाल की हे आपले ट्रान्सफर इन आहेत, PLHIV ट्रान्सफर इन द केअर ऑफ दिस मंथ. इथं आता 5 आपण लिहिलंय, आणि इथं आपण लिहितोय की ट्रान्सफर इन जे आहे, इथं मी जास्त लिहिलं होतं, 10 लिहिलं होतं म्हणून त्यांनी घेतलं नाही. इथं जर मी 5 केलं तर तो घेणार. तर लाईक दिस देर विल बी चेक्स. म्हणजे एकदा जी माहिती जर आपण एंटर केली, जर ती माहिती दुसरी जागी आपण विचारलेली आपल्याला, तर एका जागी जर मी ट्रान्सफर इनचा नंबर 5 लिहिला, दुसऱ्या जागी मी 10 लिहिलं, तर ते घेणार नाही. तर ते तुम्हाला रेड सेल म्हणून दाखवणार. त्यावेळेस तुम्हाला मागे जाऊन बघावं लागेल की तो इंडिकेटरमध्ये आपण काय लिहिलं आपण करेक्ट करणार. कारण काही इंडिकेटर रिपीट होतात, जसं इथं झालं की ट्रान्सफर इनचा नंबर आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे इथं
ह्या गोष्टी बाकीचे सेम आहेत. आपल्याला नंबर ऑफ LHIV एव्हर स्टार्टेड ऑन ART आपल्याला मिळणार ट्रान्सफर इन आणि ट्रान्सफर आउट केल्यानंतर. मग डाईटचा नंबर आपण एंटर करणार. इथं हे ऑटो फिल झालंय, म्हणजे मागचे मी इथं सेम एज 2.6B. आता क्युम्युलेटिव्ह नंबर ऑफ PLHIV हू डाईड सिन्स द बिगिनिंग ऑफ दिस मंथ टिल द एंड ऑफ दिस मंथ इथं सांगितलंय. तर 2.6B जर मी इथं बघितलं, 2.6B मध्ये इथं मी लिहिलं होतं 5. ठीक आहे. तर इथं जर मी 5 लिहिलंय तर इथं ऑटोमॅटिकली त्यांनी घेतलं 5, तर मी ते चेंज करू शकत नाही. तर तसंच स्टॉप ट्रीटमेंटचा नंबर मी ऍड करणार ऑप्टेड आउट. आता इथं मला अगोदर ते वरचं जे ऑप्टेड आउट आहे ते व्यवस्थित भरावं लागेल, मग याचे जे कॉलम आहे ते व्यवस्थित येतील. तसंच ऑप्टेड आउट बद्दल अगेन केअरफुली ते नंबर काउंट करून आपल्याला लिहायचं आहे की कुठले पेशंट रिपोर्टेड ऑप्टेड आउट आपण दाखवतोय आपल्या रजिस्टर्समध्ये आणि रेकॉर्ड्समध्ये. मग LFU चा नंबर वरती मी एंटर केलं होतं, त्यांनी आपोआप घेतलं. आणि मिसचा नंबर जे आहे ते अगेन व्यवस्थित कॅल्क्युलेट करून आपल्याला लिहायचं आहे. तर हे सगळं केल्यानंतर 3.10 आपल्याला मिळेल अलाइव्ह ऑन ART ऍट दी एंड ऑफ दिस मंथ. आता हे अलाइव्ह ऑन ART कॅनॉट बी मोर दॅन जे मी सुरुवातीला सांगितलं होतं, इट कॅनॉट बी मोर दॅन 2.10. म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह केअरचा नंबर अलाइव्ह ऑन ART पेक्षा कमी असू शकत नाही, ते जास्त असायला पाहिजे. हे चेक्स ऑटोमॅटिकली ह्यात आहेत. तुम्ही चूक केली की तर रेड हायलाइट होऊन जाईल. तर पण हे रेड हायलाइट घेऊन पाठवू नका रिपोर्ट, तर त्याला करेक्ट करून मगच आपल्याला रिपोर्ट पाठवायचा आहे. त्याचे डिटेल इथं तुम्हाला एक्सप्लेन करून पण केलेले आहेत की काय चेक करायचं आहे जर चुकलं तर. त्याच्यानंतर LAC ची इन्फॉर्मेशन आहे, डिटेल्स ऑफ PLHIV करंटली ऍट लिंक ART सेंटर. आता मी 2 LAC ची एंट्री त्यात केली होती मागच्या पानावर. जर तुम्ही बघाल, इथं आपण खाली एंटर करताना 2 LAC ची एंट्री केली होती, म्हणून ऑटोमॅटिकली इथं ह्यांनी 2 ची जागा त्यांनी दाखवली. तिसऱ्याचं नाव लिहिलं नव्हतं मी, म्हणून हे रेडमध्ये हायलाइट करतंय. तर एक मी त्यातलं लिहिलं होतं LAC प्लस, दुसरं लिहिलं होतं LAC. तर ABC जे होती हे LAC होतं, म्हणून प्री ARTचं त्यांनी सगळं ब्लॉक करून टाकलं. इथं मी एंटर करू शकत नाही काहीच, म्हणजे पेशंटचे नंबर्स. तर इथं मी एंटर करू शकतो, ते ऑन ART असणार. तसंच इथं LAC प्लस जर असेल तर मी प्री ART आणि ART दोन्ही पेशंटची एंट्री करू शकतोय. त्याच्यानंतर पेशंट रिस्टार्टेड थ्रू विहान. आता विहानसाठी ह्या महिन्यात जितके पण पेशंटची लिस्ट तुम्ही शेअर केली असेल आणि कुठल्याही टाईपची लिस्ट असेल किंवा म्हणजे LFU 6 टाईपची लिस्ट तुम्ही शेअर करताय, तर टोटल जेवढ्या पेशंटची लिस्ट तुम्ही शेअर केली त्याचं मेल फिमेल TSTG मेल फिमेल चिल्ड्रनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते पण इथं लिहिणार. आणि विहानवाले तुम्हाला एक आकडा प्रोव्हाइड करतील की ज्या लोकांची लिस्ट तुम्ही शेअर केली होती त्या लोकांपैकी किती जणांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला, कॉन्टॅक्टेड बाय विहान, तर ती माहिती यात येणार. तर मेल फिमेल TSTG त्याच अगेन डिस्ट्रीब्युशन प्रमाणे. आणि हे पेशंट ही माहिती विहाननी तुम्हाला पाठवली की ह्यांनी त्या पेशंटला कॉन्टॅक्ट केलंय, आणि जर ते पेशंट आपल्या ART सेंटरला आले लिंक बॅक टू ART सेंटर, तर ती माहिती काउंट करून आपल्याला इथे लिहावं लागेल. तर ही इन्फॉर्मेशन आपण अगोदर भरणार, विहानवाले फीडबॅक देतील आणि आपण आपल्या रेकॉर्डमध्ये चेक करून बघायचं की ज्या लोकांचा फीडबॅक दिला होता विहानवाल्यांनी त्यापैकी किती लोक परत आले आणि किती लोक परत ART सेंटरला लिंक झालेत. तर ती माहिती कॅल्क्युलेट करून व्यवस्थित लिहायची आहे. ठीक आहे. दॅट इज पेज नंबर 2. इज देयर एनी क्वेश्चन? If patient gives blood for CD4 today and ART started with report PN was 1st March, we are sending report on 3rd of March, should we add this number to 2? आपण फायनान्शियल इयरचा डेटा लिहितोय म्हणून ते त्यात फरक पडणार नाही. तुम्ही ह्या महिन्यात ते रिपोर्ट आला नाहीये म्हणून तुम्ही ते केलं नाहीये म्हणून ते काउंट होणार. पण पुढच्या महिन्यात जेव्हा रिपोर्ट घेऊन येईल किंवा दिस इज डन CD4 टेस्टिंग, रिपोर्ट आला का नाही त्याच्यावर नाहीये. तुम्ही ह्या दिवशी CD4 साठी ब्लड पाठवला तर दोज पेशंट्स यू कॅन इन्क्लूड ॲज CD4 डन फॉर दोज पेशंट्स. आणि रिपोर्टचा जोपर्यंत इश्यू आहे, जर समजा त्या पेशंटचा त्या महिन्यात झाला नाही, पेशंट रजिस्टर झाला समजा एंड ऑफ द मंथला 28 फेब्रुवारीला आणि 1 मार्चला त्याचं टेस्टिंग झालं असेल, तर आज तुम्ही रजिस्टर झाला म्हणून लिहिणार आणि पुढच्या महिन्यात तुम्ही त्याचं अजून टेस्टिंग झाला नाहीये म्हणून तुम्ही आजच्या रिपोर्टमध्ये ते ऍड नाही करणार, पण ते पुढच्या महिन्याच्या रिपोर्टमध्ये ते ऍड होऊन येईल कारण आपण क्युम्युलेटिव्ह फायनान्शियल इयरसाठी डेटा घेतोय. डेथ ऑफ द पेशंट्स रिपोर्टेड बाय विहान ते डेथमध्ये कॅल्क्युलेट होईल आणि कॉन्टॅक्टेड बॅकमध्ये येणार.
पण ते अगेन लिंक्ड बॅक टू ART सेंटरमध्ये नाही येणार. वी कॅन टेक डेथ पेशंट्स ॲज सक्सेसफुली कॉन्टॅक्टेड बाय विहान. विहानवाले तुम्हाला जे देतील की सक्सेसफुली कॉन्टॅक्टेड जर त्यांनी सांगितलं आणि ते सांगतील डेथवाले पेशंट्सना की त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली आहे, तर ते तुम्ही घ्या. आणि जे लिंक्ड बॅकमध्ये ऑब्व्हियसली येणार नाही, कारण पेशंट ऑलरेडी डाईड आहे. सी तुम्हाला ती इन्फॉर्मेशनचं एक्सप्लेनेशन माहित पाहिजे की ते काय आहे नक्की, देन इट इज नॉट अ प्रॉब्लेम. ओके. Then next is third page. याच्यात PPTCचं हा जे ब्लॉक्स आहेत हे रिवाइज्ड आहेत, हे नवीन आहेत. तर इथं प्रेग्नंट वुमेन, डायरेक्ट इन लेबर, ब्रेस्ट फीडिंग वुमेन रजिस्टर्ड और रिपोर्टेड इन दी करंट फायनान्शियल इयर. अगेन इथं फायनान्शियल इयरचं इन्फॉर्मेशन विचारलंय. आता ह्या 3 प्रकारचे पेशंट असू शकतात. एक न्यूली रजिस्टर्ड वुमेन, म्हणजे जे प्रेग्नंट वुमेन आहेत त्यात नवीन जर HIV टेस्टिंग झालं आणि ते रजिस्टर झाले तर त्यांचा नंबर इथं आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे अगोदर प्रेग्नंट आहेत, मग HIV डायग्नोसिस झालं तर दोज आर न्यूली रजिस्टर्ड, आणि मग आपल्याकडे येऊन रजिस्टर झाले तर दोज आर न्यूली रजिस्टर्ड. दुसरे प्रकारचे आहेत जे ऑलरेडी रजिस्टर्ड इन प्री-ART आहेत आणि मग त्याच्यानंतर ते प्रेग्नंट झाले. समजा एक फिमेल आहे, 2011 पासून रजिस्टर्ड आहेत. आता मागच्या महिन्यात समजा ती प्रेग्नंट झाली तर ती ऑलरेडी रजिस्टर्ड होती प्री-ART केअरमध्ये आणि काही कारणामुळे ART अजून चालू झाली नव्हती, पेशंट ART साठी एलिजिबल नव्हती म्हणून चालू झाली नव्हती. म्हणून आता ती फिमेल जी आहे ती एलिजिबल झाली आहे, तर ती ती जर प्रेग्नंट झाली आहे तर ते प्री-ART ऑलरेडी रजिस्टरमध्ये इथं तो नंबर येईल. आणि ऑलरेडी रजिस्टर्ड ऑन ART, म्हणजे ऑन ART फिमेल आहे आणि ते जर प्रेग्नंट झाली तर ते नंबर इथं आपल्याला लिहायचा आहे. नंबर ऑफ प्रेग्नंट डायरेक्टली इन लेबर अँड विमेन इनिशिएटेड ऑन ART. जर इनिशिएटेड ऑन ART मध्ये इथं जे नवीन रजिस्टर्ड आहेत त्यापैकी किती जणांना तुम्ही ART चालू केली फायनान्शियल इयर मधले, अगेन दिस इज आउट ऑफ दिस. आणि ऑलरेडी रजिस्टर मधले किती. तर ज्यावेळेस टोटल येईल, ह्या टोटलमध्ये हे तिन्ही सेलला लिंक केलं, म्हणजे 1, 2 आणि हे ऑलरेडी ऑन ART, हे तिन्हीचे टोटल होऊन इथे येईल, कारण ऑब्व्हियसली हे सेम नंबर आहेत, ऑलरेडी ऑन ART पेशंट्स आहेत. ठीक आहे. तर EID मध्ये एकदम सिम्प्लिफाय केलंय. अगेन लेस दॅन 18 मंथ्स जे बेबी आहेत, नंबर ऑफ चिल्ड्रन ऑर इन्फंट रजिस्टर्ड ॲट दी ART सेंटर थ्रू EID ड्युरिंग दी करंट फायनान्शियल इयर, एप्रिल पासून आतापर्यंत त्यांचं मेल आणि फिमेल मध्ये डिस्ट्रीब्युशन, आणि त्यापैकी ART किती जणांना चालू झाली त्या लोकांचं इन्फॉर्मेशन. HIV TB मला वाटतं मल्टिपल वेळा हे आपण डिस्कस केलंय ऑलरेडी मागच्या रिपोर्टिंग फॉर्मॅटमध्ये, तर आय गो लिटल फास्ट ऑन दिस. इथं HIV TB रिपोर्टिंग फॉर्मॅट सेम आहे जे तुम्ही अगोदर पण वापरत होता, आता पण तेच MPRच्या फॉर्मॅटमध्ये इन्क्लूड झालंय. नंबर ऑफ फील HIV अटेंडिंग ART सेंटर ड्युरिंग दी मंथ प्री-ART आणि ART हे आपला पेशंट व्हिजिट रजिस्टरमधून येईल. ह्या टोटल पेशंटपैकी किती जणांचं 4A स्क्रीनिंग झालं, अगेन पेशंट व्हिजिट रजिस्टर आणि आपले जे HIV TB लाईन लिस्ट आहेत रिवाइज फॉर्मॅट जे आहे त्यापैकी ही इन्फॉर्मेशन येईल. स्टाफ नर्सनी हे व्यवस्थित इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ फेल HIV विथ प्रिझम्पटिव्ह म्हणजे 4S पॉझिटिव्ह किती आहेत ते इथं 4C.3 मध्ये येतील. त्यापैकी TB साठी किंवा CB नेट साठी किंवा TBच्या डायग्नोसिससाठी किती जणांना आपण रेफर केलं, रेफर्ड फॉर TB डायग्नोसिस, CB नेट साठी असेल, एक्सरे असेल, USG असेल किंवा जे पण असेल, तर ह्यापैकी ते किती आहे त्याचा नंबर इथे येईल. आणि त्याच्या नंतर किती जणांचं टेस्टिंग झालं, म्हणजे किती जणांचं जे तुम्ही टेस्ट ऍडवाइस केली होती ती टेस्ट झाली ती इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे टोटल किती जणांनी आपली OPD अटेंड केली, त्यापैकी 4S पॉझिटिव्ह किती होते आणि त्यापैकी TBचं टेस्टिंग किती लोकांचं झालं. हे झाल्यानंतर त्यापैकी किती जणांना TB डायग्नोज झाला त्याची टोटल इथे येईल. तर डायग्नोज झाल्याची टोटलला डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इथे येतोय. तर त्यापैकी प्री-ART चे किती, ऑन ART चे किती, अडल्ट मेल, अडल्ट फिमेल, TS TG आणि चिल्ड्रन ते प्री-ART मध्ये आणि ART मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन येतोय. आणि डायग्नोसिसचे जे कॅटेगरीज आहेत त्याच्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन, म्हणजे पल्मनरी TB किती, एक्स्ट्रा पल्मनरी TB किती, मायक्रोबायोलॉजिकली डायग्नोज किती आणि क्लिनिकली डायग्नोज किती, ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन आपली जे HIV TB लाईन लिस्ट आहे ती जर अपडेटेड आहे, जर जे स्टाफ नर्स अपडेट करतायत तर त्यापैकी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते आणि त्यातनं ही इन्फॉर्मेशन घ्यायची आहे.
म्हणून स्टाफ नर्सनी केअरफुली हार्ड कॉपी त्याची तयार करायची आहे, ती आपल्या डेटा मॅनेजर्सना द्यायचं आहे, डेटा मॅनेजरनी सॉफ्ट कॉपीमध्ये कन्वर्ट करायचं आणि सॉफ्ट कॉपी मध्ये बघून ती डेटा ह्यात एंटर करत जायचं आहे. ह्याच्यानंतर मला वाटतं की पेज 3 नंतर आपण थांबूया. दुसरा जो रिमेनिंग पार्ट आहे पुढच्या सेक्शन जे आहे ते आपण परत एकदा अजून एक RDLS करून कम्प्लीट करूया, बिकॉज आय डोंट वॉन्ट टू गो एनी अगेन फास्टर दॅन दिस ऑन द रिपोर्टिंग फॉर्मॅट. तोपैकी तुम्ही जे प्रश्न आहेत तुमचे आतापर्यंत जे झाले ते पण तुम्ही टाईप करू शकता, त्यातलं अजून काय राहिलं असेल तर ते पण आपण कव्हर करूया. तर हे टोटल आलं, ऑटो कॅल्क्युलेट होऊन टोटल ह्यात दिसेल. आता ह्यापैकी रिफाम्पिसिन रेझिस्टन्स किती लोकांचा आहे ती पण इन्फॉर्मेशन आपले HIV TB लाईन लिस्टमध्ये एंटर होती, ती इन्फॉर्मेशन यात एंटर होईल आणि त्याचे टोटल इथं येतील. तसंच नेक्स्ट कॉलम आहे जे 4D जे आहे त्यात TB ट्रीटमेंट बद्दल माहिती आहे. आता ट्रीटमेंट बद्दल माहिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की TB ट्रीटमेंटची माहिती आपण कुठल्या रजिस्टरमध्ये एंटर करतो, तर HIV TB रजिस्टरमध्ये. पुढची जी ह्याच्या अगोदरची जी माहिती होती HIV TB लाईन लिस्ट मधून आपण घेत होतो, आता ही जी माहिती आहे ही आपण HIV TB रजिस्टर मधून घेतोय. तर HIV TB रजिस्टरमध्ये घेताना टोटल नंबर ऑफ को इन्फेक्टेड पेशंट्स एनरोल्ड इन HIV TB रजिस्टर ड्युरिंग द करंट फायनान्शियल इयर. तर या एप्रिल नंतर, मागच्या एप्रिल नंतर, एप्रिल 2016 नंतर आतापर्यंत किती जणांचं एंट्री HIV TB रजिस्टरमध्ये झाली, सगळ्यांची टोटल इथं आली पाहिजे. तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, डायग्नोज बाय ART सेंटर, रिपोर्टेड टू ART सेंटर ॲज ऑलरेडी डायग्नोज TB केस, मेल फिमेल अडल्ट आणि पिडियाट्रिकचं डिस्ट्रीब्युशन, TSTG मेल फिमेल अडल्ट पिडियाट्रिक. तर काही पेशंट असतील जे RNTCP मध्ये अगोदर डायग्नोज झाले असतील, त्याच्यानंतर त्यांचा HIV डायग्नोसिस झाला असेल आणि मग पेशंट आपल्याकडे रेफर झाले असतील फॉर न्यू रजिस्ट्रेशन्स. हे सगळे पेशंट डायग्नोज रिपोर्टेड टू ART सेंटर ॲज ऑलरेडी डायग्नोज TB केस म्हणून येतील. जी लोक आपले ART सेंटरमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि मग नंतर त्यांचं TB डायग्नोसिस झाला तर त्या लोकांची टोटल इथं आपल्याकडे येईल. म्हणून मी म्हणतोय की हा जो डेटा आहे हे लाईन लिस्ट मधनं घ्यायचा नाहीये, HIV TB लाईन लिस्ट मधून नाही घ्यायचा, हे HIV TB रजिस्टर मधून घ्यायचं, कारण रजिस्टरमध्ये त्या सगळ्या पेशंटची इन्फॉर्मेशन आपण लिहितोय ज्यांचं TB डायग्नोसिस कुठेही होऊ दे पण त्यांना HIV TB को इन्फेक्शन आहे. तर ह्या फायनान्शियल इयरचा जो डेटा आहे हे आपण HIV TB रजिस्टर मधून कॅल्क्युलेट करून लिहायचं. तर त्याच्यानंतर 4D.1 नंबर ऑफ को इन्फेक्टेड पेशंट्स इनिशिएटेड ऑन TB ट्रीटमेंट. आता ज्या लोकांना TBचं ट्रीटमेंट चालू झालंय, टोटल केसेस तुम्हाला माहित झाले. आता ज्या लोकांना TB आहे त्यांचं TB ट्रीटमेंट चालू झालंय, ते काही लोकांना प्रायव्हेटमध्ये असेल, काही लोकांना गव्हर्नमेंटमध्ये असेल. तर जे प्रायव्हेटमध्ये आहे ट्रीटमेंट त्यांची पण माहिती आपल्याकडे असायला पाहिजे, कारण एकदा तुम्ही लिहिलं की TB आहे, HIV TB रजिस्टरमध्ये आलं, तर पेशंट शुड बी ऑन ट्रीटमेंट इधर फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर शुड बी ऑन ट्रीटमेंट फ्रॉम प्रायव्हेट. तर ज्या लोकांना ट्रीटमेंट चालू झालंय त्यांची माहिती प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटची जे पण माहिती असेल ते नंबर कॅल्क्युलेट करून ह्याच्यावर लिहायचे. अगेन दिस विल कम फ्रॉम HIV TB रजिस्टर. देन 4D.3 out of all these patients who were initiated on TB treatment, यापैकी पेशंट्स विथ DR TB किती आहेत, म्हणजे ड्रग रेझिस्टंट TB इनिशिएटेड ऑन कॅटेगरी 4, म्हणजे MDR किंवा DR TB जे ट्रीटमेंट कॅटेगरी 4 वर. अगेन ही जी माहिती आहे आपल्याला HIV TB रजिस्टर मधून मिळेल आणि इव्हन आपल्या लाईन लिस्ट मध्ये पण जे रेफर केलेत त्यांची इन्फॉर्मेशन त्यात लिहिलेली असते. MDR TB म्हणजे पण TBच आहे, तर त्या लोकांची इन्फॉर्मेशन पण HIV TB रजिस्टर मध्ये एंटर होणार. तर असं नाही की MDR आहे त्यांना आमचा काय संबंध नाही, आम्ही डेली ATT देतोय, असं त्याचा अर्थ होत नाहीये. ते पण TB ट्रीटमेंट आहे, त्यांची पण माहिती HIV TB रजिस्टरमध्ये येणार. तर ज्या लोकांना DR TB आहे तर त्या लोकांची जी टोटल आहे त्यांची इन्फॉर्मेशन जी आहे ते ह्या रो मध्ये ऍड होईल. मग आउट ऑफ 4D.1 म्हणजे टोटल ज्या लोकांना TBचं ट्रीटमेंट इनिशिएट झाला होता त्यापैकी CPT कोट्रामॅक्सोझोल प्रोफायलॅक्सिस किती जणांना चालू केलं आणि किती जणांना ART चालू केलं. आता ही पण इन्फॉर्मेशन आपल्या HIV TB रजिस्टरमध्ये एंटर होते. देन नंबर ऑफ PLHIV न्यूली इनिशिएटेड ऑन IPT ड्युरिंग दिस मंथ. आता IPT काही सेंटर्समध्ये आली आहे, काही सेंटर्स ऑलरेडी वापरत आहे, ॲज अ पायलट त्यांच्याकडे चालू झाली होती. पण ज्यावेळेस IPT सगळ्या सेंटरमध्ये येतील, ज्या सेंटरमध्ये आहे त्यांनी माहिती भरायचं चालू करा. ज्या सेंटरमध्ये अजून आलेली नाहीयेत ऑब्व्हियसली ती लोक ह्यातली माहिती भरणार नाहीयेत. तर जेव्हा पण तुमच्याकडे येईल IPT आयसोनियाझिड प्रिव्हेंटिव्ह थेरपी INH चे जे टॅबलेट आहेत जेव्हा तुम्हाला येतील, तर जे पण पेशंट आपले ART सेंटरचे असे आहेत जे ज्यांना TB नाहीये आणि त्यांना अगोदर IPT पण दिली नव्हती, असे जे पेशंट आहेत सगळ्यांना IPT मिळणार.
तर नंबर ऑफ PLHIV न्यूली इनिशिएटेड ऑन IPT इथं त्याचं अगेन मेल फिमेल अडल्ट पिडियाट्रिक आणि TST ची डिस्ट्रीब्युशन लिहिलं जाईल. आणि IPT ह्या महिन्यामध्ये किती जणांना चालू केली आणि किती लोकांनी ह्या महिन्यात IPT कंप्लीट केली ती इन्फॉर्मेशन यात येईल. हे कुठून काढायचं तर हे मास्टर लाईन लिस्ट मधनं मध्ये जे IPTचा एक कॉलम आहे तर त्यात IPTI, IPT COMP हे ऑप्शन्स आहेत. तर ज्या लोकांचा IPTI असेल सगळ्यात पहिलं काय करायचं की ह्या महिन्याचं मास्टर लाईन लिस्ट घ्यायची, IPTI ला फिल्टर करायचं, IPTI जेवढे होतील ते काउंट करायचं आणि ते मेल फिमेल TSTच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये इथे लिहायचं. ठीक. आणि IPT COMP ज्या लोकांना आधी ह्याच्यासाठी तुमची MLL अपडेटेड पाहिजे. MLL जर तुम्ही अपडेट केली तर तुम्ही हे नंबर काढू शकता, अदरवाईज हे नंबर तुम्ही काढू शकत नाहीये. तर हे केअरफुली जर रेकॉर्ड्स अपडेटेड असतील तरी इन्फॉर्मेशन व्यवस्थित मिळेल. अदरवाईज पॅरलल फॉर्मॅट तुम्ही जर काय तयार केलेत तर सगळा गोंधळ होईल. तर तसं प्लीज करू नका. जे मिनिमम नाकोनी सांगितलेत फॉर्मॅट्स एक तर हे ओके तर MLL मधनं ही इन्फॉर्मेशन अपडेट होईल. तर हे जे 3 पेजेस आपण केलेत मला वाटतं की इथे आपण थांबूया कारण पुढचे जे आहेत अजून त्याला वेळ लागणार. आय डोंट वॉन्ट टू अगेन गो व्हेरी फास्ट ऑन दिस. तुमचे जे प्रश्न असतील प्लीज चॅट बॉक्समध्ये टाईप करा जे मी ॲड्रेस केले नसतील किंवा अजून तुम्हाला जर प्रश्न येतील तर ईमेल करा किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा. पुढचं जेव्हा आपण ह्याचा पार्ट 2 घेणार तर त्यावेळेस तुमचे मागचे पूर्ण क्वेश्चन पहिला ॲड्रेस आपण करूया, मग पुढचे जे 3 शीट आहेत ते आपण कंप्लीट करूया. तर MPR करेक्ट जाण्यासाठी काही प्री रिक्विजिट्स आहेत, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जे तुमचे व्यवस्थित असतील तर MPR पण तुमचा व्यवस्थित जाईल. सगळ्यात पहिला हे की तुमचे रेकॉर्ड्स कंप्लीट पाहिजेत. म्हणजे व्हाईट कार्ड सगळ्यात इम्पॉर्टंट रेकॉर्ड आहे ज्याचे एंट्रीज जे आहेत ते व्यवस्थित कंप्लीट असायला पाहिजेत. आणि काही गोष्टी त्यात अपडेट कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल काउन्सिलरसाठी हे की पहिला पेशंट तुमच्याकडे पहिल्या दिवशी आला आणि त्यांनी सांगितलं की मी हेट्रोसेक्शुअल आहे आणि तुम्ही हेट्रोसेक्शुअलला टिक केलं. पुढच्या काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर त्या पेशंटनी सांगितलं की नाही मी MSM आहे. तर तुम्ही त्याला अपडेट केलं पाहिजे, MSM त्याला केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते केलं तर नंतर जाऊन ती माहिती MPR मध्ये अपडेट होईल. कारण पुढच्या सेक्शनमध्ये तुम्ही बघाल ते पण आपण डिस्ट्रीब्युशन लिहिणार मेल फिमेल पेक्षा मेल फिमेल तर आपण आता पण लिहितोय. तर फिमेल सेक्स वर्कर किती आहेत, MSM किती आहेत, IDUs किती आहेत आणि बाकीची लोक किती आहेत. तर ह्या पद्धतीने माहिती व्हाईट कार्डवर अपडेट होणं गरजेचं आहे. दुसरं व्हाईट कार्डच्या व्यतिरिक्त आपले जे रजिस्टर आहेत प्री-ART रजिस्टर आणि ART रजिस्टर, तर जेव्हा पण इन्फॉर्मेशन जी पण अपडेट होईल ती रजिस्टरमध्ये अपडेट झाली पाहिजे. आणि ह्या रेकॉर्ड्समधून किंवा व्हाईट कार्ड एकदम अप टू डेट ॲक्युरेट जर असेल तर त्यावरनं आपण आपली जी मास्टर लाईन लिस्ट आहे ते आपण अपडेट करतोय. तर मास्टर लाईन लिस्ट अपडेट करताना एक तर हे की प्रत्येक ज्या दिवशी पेशंट्स आलेत त्या दिवशी जर तुम्ही अपडेट केलं तर जास्त सोपं. ते जर शक्य नसेल तर वीकेंडला तर कमीत कमी सगळ्या त्या वीकची जी मास्टर लाईन लिस्टची जे पेशंटची इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही अपडेट करू शकता. आणि ॲट दी एंड ऑफ दी मंथ जर प्रत्येक मास्टर लाईन लिस्टची सेव्ह ॲज फाईल करा. म्हणजे जानेवारीच्या एंडला मास्टर लाईन लिस्टला सेव्ह ॲज जानेवारीचं नाव देऊन जानेवारी 2017 ती फाईल सेपरेट सेव्ह करा. म्हणजे जर तुम्ही चेंजेस करत गेला किंवा एकच मास्टर लाईन लिस्टमध्ये नेहमी तुम्ही चेंज करत गेला तर मागचे मास्टर लाईन लिस्ट काय होते हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून सेव्ह ॲज फाईल करणं कधी पण सोपं आहे. दुसरं आहे बॅकअप. इतकं महत्वाचा डेटा आहे आणि जर तुम्ही बॅकअप ठेवला नाही याचा तर खूप प्रॉब्लेम होईल. तुमची मास्टर लाईन लिस्ट एक आहे, जर करप्ट झाली तर मग पूर्ण गोंधळ होणार. तुम्ही रिपोर्ट कधीही व्यवस्थित जनरेट करू शकत नाही. मास्टर लाईन लिस्ट नंतर सगळ्यात महत्वाचं आपला सध्या जे डेटा सेट आहे ते आहे IMS. IMS हे पुढे जाऊन खूप जास्त आपण IMS वर डिपेंडंट असणार आहोत. सगळी माहिती आपल्याला IMS मधनं आपल्याला काढावी लागणार आहे. कारण दॅट इज ओनली सॉफ्टवेअर वी यूज दिस डेज फॉर ART. तर ART मध्ये IMS मध्ये फक्त मिनिमम फील्ड जर आपण युजली IMS वापरतो डिस्पेन्सेशनसाठी जे फार्मसिस्ट वापरतात, तर डिस्पेन्सेशनसाठी काही मिनिमम फील्ड्स आहेत जे आपण फिल करतोय आणि बाकीचे फील्ड्स आपण रिकामे सोडतोय. त्याच्याने डिस्पेन्सेशन होतोय पण बाकीचे रिपोर्ट तुम्हाला मिळत नाहीत. रिपोर्ट जर तुम्हाला जनरेट करायचे असतील IMS चे काही आउटपुट रिपोर्ट्स आहेत त्याच्यावरनं एक क्लिकवर तुम्हाला पूर्ण समजेल की अलाइव्ह ऑन ARTचा नंबर काय आहे, मिसचा नंबर काय आहे, LFUचा नंबर काय आहे. हे तुम्हाला परत अजून रजिस्टरमध्ये परत जाऊन भरायची किंवा बघायची गरज नसती जर IMS अपडेटेड असेल. तर पहिली स्टेप हे की प्रत्येक रजिस्टर्ड पेशंट IMS मध्ये गेला पाहिजे. दुसरी स्टेप जेव्हा पण तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन कराल
तर फक्त मॅन्डेटरी फील्ड एंटर करू नका, तर बाकीचे जे राहिलेले फील्ड आहेत ते पण एंटर करा जे नॉन मॅन्डेटरी आहेत. ह्याचा फायदा हा होईल की तुम्हाला नंतर एक क्लिकवर खूप सारी माहिती मिळू शकते. जोपर्यंत पूर्ण IMS अपडेट होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती माहिती करेक्ट नाही मिळणार तुमच्या सेंटरचं. तर नवीन पेशंटचं पूर्ण करा आणि मग बॅकलॉग जे आहेत, जेवढे पण बॅकलॉग IMS चे रिकाम्या एंट्रीज आहेत ते फिल करत जावा, स्टार्टिंग फ्रॉम आधार कार्ड नंबर, कारण पुढे जाऊन प्रत्येक गोष्ट आधार कार्डशी लिंक्ड असणार. आणि त्यावेळेस जर तुम्हाला करा म्हणून सांगितलं तर 20,000 25,000चा रेकॉर्ड एक तुम्ही अपडेट करू शकणार नाही. तर म्हणून आत्ताच करा की जे पेशंट ह्या महिन्यात येतात कमीत कमी त्या पेशंटचे रेकॉर्ड IMS मध्ये अपडेट करत चला. रेग्युलरली थोडं करत राहिला तर IMS एकदम 100% अपडेट होऊन जाईल. ते जर झाला तर तुमचा MPR हे जे आहे 80% IMS मधून ऑटो जनरेट होऊ शकतं, दॅट इज फॉर शुअर. पण कंडिशन ही आहे की तुमचं व्हाईट कार्ड अपडेट पाहिजे, व्हाईट कार्डची इन्फॉर्मेशन ॲक्युरेट पाहिजे आणि तुमची जी डेटा एंट्री IMS मधली आहे ती ॲक्युरेट पाहिजे. जर हे ॲक्युरेट असेल तर डेटा MPR साठी एक्स्ट्रॅक्ट करणं IMS वरून हे सेकंडचं काम राहील. अदरवाईज म्हणजे नेहमी आपण तेवढंच मेहनत करून तेवढंच वेळ देऊन ह्याला तयार करायचं आणि परत पुढच्या महिन्यात तेवढंच अजून वेळ द्यायचं, दॅट ऑल बिकम्स युजलेस. तर प्लीज मेक शुअर दॅट ऑल युअर डेटा इज ॲक्युरेट, डेटा एंट्री बाकी करेक्ट आहे, मग तुम्ही MPR हातात घ्या आणि MPR करेक्ट करत चला. जसं मी सांगितलं IMS मध्ये पण मेडिकल ऑफिसरचा एक रिव्ह्यू मॉड्यूल असतो. मेडिकल ऑफिसरने ते बघायचं असतं की काय रेकॉर्ड्स त्यांचे कसे आहेत, एंट्री किती आहे, कम्प्लीट आहे का नाही हे मेडिकल ऑफिसरने चेक केलं पाहिजे. बाकीचं जे स्टाफ नर्सचा रोल आहे, HIV TBची जी इन्फॉर्मेशन त्यांनी करेक्ट इन्फॉर्मेशन हार्ड कॉपीमध्ये लिहिली पाहिजे, जे डेटा मॅनेजर टाईप करतील सॉफ्ट कॉपीमध्ये, जसं की आपण मास्टर लाईन लिस्टमध्ये करतोय. काउन्सलर्स जे नंबर आपण कॅल्क्युलेट करतोय काउन्सलर्सनी कॅल्क्युलेट करायचं आणि जे नंबर फार्मसिस्ट कडून IMS वरून येतात ते आणि जे आपल्या रजिस्टरचे नंबर आहेत ते दोन्ही ते क्रॉस चेक करून बघायचे की ते नंबर मॅच करतायत का चेंजेस आहेत. जर डिफरन्सेस असतील, मी हे परत रिपीट करतोय की कुठलाही जर डिफरन्स असेल तर तुम्हाला त्या डिफरन्सचा रिझन माहीत असायला पाहिजे बिफोर गोइंग टू करेक्शन. फक्त हे सांगू नका की हे नंबर जुळत नाहीये, हे नंबर मॅच होत नाहीये, हे सांगून फक्त उपयोग नाहीये. किती कुठला नंबर कशामुळे हे सगळं फाइंड आउट करून मग तुम्ही क्वेरी रेज करा, मग ते क्वेरी सॉल्व्ह होतील. जे व्हिजिटर्स आहेत तुमच्या सेंटर्सला, जी लोक व्हिजिट करत असतील, RC असू दे किंवा JD असू देत, त्यांना फक्त प्रॉब्लेम रेज करू नका. तुमचे जे इश्यूज आहेत तुम्ही फाइंड आउट करा अगोदर, ते इश्यूज समोर ठेवा, देन आस्क फॉर सोल्युशन्स, दे विल बी एबल टू प्रोव्हाइड यू सोल्युशन्स. ठीक आहे. तर मला वाटतं इफ देर आर नो एनी अर्जंट क्वेश्चन्स वी विल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. तुमचे जे क्वेश्चन्स आहेत मराठी टाईप करून पाठवा किंवा इंग्लिश लिपीमध्ये मराठीत टाईप करा, काही प्रॉब्लेम नाहीये. बट यू सेंड युअर क्वेश्चन्स बिफोर वी टेक ऑन द नेक्स्ट सेशन फॉर RDLS, जिथे आपण राहिलेला MPR कम्प्लीट करूया आणि आतापर्यंतचे जे 3 पहिले शीट आहेत त्यातले जर काय क्वेरीज असतील तर ते पण आपण डिस्कस करूया. I thank Dr. Rajshekharan again for participation, and I thank every participant for their active contribution to this RDLS. Thank you very much. Thank you, Anwar sir, and thank you all the participants for the attending this session.